सुस्ता नगर परिषद प्रशासनाला सामाजिक कार्यकर्त्याचा दणका, एअरटेल कंपनीवर कारवाईची मागणी, ठेकेदाराचे खिसे गरम, परतूरची जनता मात्र त्रस्त, शहानवाज कुरेशींचा नगर परिषदेला आक्रमक इशारा, परतूरमध्ये जनक्षोभ, खाजगी कंपनीच्या बेदरकार खोदाईमुळे मुख्य जलवाहिनी फुटली। परतूर शहरात सध्या खाजगी कंपन्यांच्या मनमानी कारभाराने आणि प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेने सर्वसामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय। शहरात सुरू असलेल्या एअरटेल फायबर ऑप्टिकल केबलच्या खोदाईमुळे प्रमुख रस्त्यांची पुरती वाट लागली असून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या बेजबाबदार खोदाईमुळे शहराची मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटली असून ऐन पावसाळ्यात परतूरकरांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे। या गंभीर प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते शहानवाज कुरेशी यांनी आक्रमक पाऊल उचलला। नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना थेट इशारा दिलाय, काम करायचे की रस्ते उद्ध्वस्त करायचे। ठेकेदाराचा मनमानी कारभार, शहरात एअरटेल कंपनीकडून केबल टाकण्याचे काम अत्यंत बेजबाबदारपणे आणि कोणत्याही नियोजनाशिवाय सुरू आहे। केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात, मात्र काम पूर्ण झाल्यावर हे रस्ते पूर्ववत न करता ठेकेदार मोकळा होतो। परिणामी संपूर्ण शहरात रस्त्यांची चाळण झाली आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले, त्यामुळे रस्ता कुठे आणि खड्डा कुठे याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। शहरात रोज लहान मोठे अपघात घडत असून प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या बेदरकार खोदाईचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसलाय। मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक भागात गेल्या काही दिवसापासून पिण्याचे पाणीच पोहोचलेले नाही। एका बाजूला चिखल आणि खड्ड्यांचा जाच, तर दुसऱ्या बाजूला घरात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट, अशा दुहेरी संकटात परतूरची जनता होरपडत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप निर्माण झालाय। या जनक्षोभाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते शहानवाज कुरेशी यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले। त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे। आता या आक्रमक इशाऱ्यानंतर तरी सुस्त बसलेले नगर परिषद प्रशासन संबंधित खाजगी कंपनीला चाप लावणार की नागरिकांना वाऱ्यावर सोडणार याकडे संपूर्ण परतूर शहराचे लक्ष लागले आहे।